मराठा आरक्षणाप्रकरणी निकाल दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही या सुप्रीम कोर्टाच्या निकालातून मार्ग शोधलेला आहे. निकालाने मराठा आरक्षण नाकारलेलं नाही, तर मराठा आरक्षण देण्यासाठीचा मार्ग या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये दिसलेला आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आणि स्वाभाविक आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण अवैध ठरवलं तर भविष्यात आता या आरक्षणाचं काय होणार? जर आरक्षण परत मिळवून द्यायचं असेल तर त्याची प्रक्रिया पद्धती काय असणार? आणि या सगळ्याचंच विश्लेषण करण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर योगेश कुंभार, आपण पाहतात महा MTV. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट हे सगळ्यात मोठं आहे का? किंवा राज्याचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्याची विधानसभा, संसद या सगळ्यापेक्षा जास्तीचे अधिकार हे सुप्रीम कोर्टाला आहेत का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर शोधायचं असेल तर सुप्रीम कोर्टाचं काम काय ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. मराठा आरक्षणासंदर्भात निकाल काय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यात काय म्हटलंय हे मी कालच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलंय. ज्यांना ते पाहायचं असेल त्यांनी आमचा कालचा व्हिडिओ बघा, ती सध्या काय करते असं त्या व्हिडिओचं नाव आहे. त्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल काय ते सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. आता भविष्यात या आरक्षणाचं काय होणार त्यावरही विश्लेषण करणं, भाष्य करणं मला महत्वाचं वाटतं. त्याचं कारण सुप्रीम कोर्टाचे अधिकार हे संविधानाचा अर्थ लावण्याचे आहेत, हे तुम्ही समजून घ्या. अनेकांना असं वाटेल की सुप्रीम कोर्ट हे सर्वाधिक शक्तिशाली आहे का? तर असं नाही. पण भारतीय लोकशाही ही एका लिखित संविधानाला अनुसरून चालणारी लोकशाही असल्यामुळे सुप्रीम कोर्ट हा त्या लिखित संविधानाचा अर्थ लावणारी शेवटची ऑथॉरिटी आहे, फायनल ऑथॉरिटी आहे. आणि संविधानाचा अर्थ लागला गेला की राज्याची विधानसभा, केंद्र सरकार, केंद्रातली संसद, राष्ट्रपती यांचे अधिकार मर्यादित होतात, निश्चित होतात, किंवा यांना अधिकार आहेत की नाहीत हे स्पष्ट होतं. म्हणून संविधानाचा अर्थ लावताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या निकालात काय म्हटलं हे जर तुम्ही समजून घेतलं तर भविष्यात या आरक्षणाचं काय होणार हे कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणाले की या निकालाने आम्हाला मार्ग दाखवलाय आणि मी आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे आणि मी हात जोडून वगैरे विनंती करतो असं ते म्हणाले. पण असं हात जोडून विनंती वगैरे करून हे आधुनिक लोकशाहीमध्ये राज्य चालत नाही. उद्या पंतप्रधान मोदींनी जरी ठरवलं की मला एखादी गोष्ट करायची आहे तर ती या भारतीय संविधानाच्या अधीन राहूनच करावी लागते, हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. आणि भारतीय संविधान काय आहे त्याचा अर्थ लावण्याचे अधिकार हे सुप्रीम कोर्टाकडे असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय हे महत्वाचं ठरतं. म्हणून सुप्रीम कोर्टाने 50% मर्यादा जी इंदिरा साहनी खटल्यामध्ये निश्चित करण्यात आली ती मर्यादा काढून टाकलेली नाही. याचा अर्थ जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल किंवा इतर कोणत्याही समाजाला कोणालाही आरक्षण द्यायचं असलं तरी देखील 50% मर्यादा क्रॉस करता येणार नाही इन नॉर्मल सर्कमस्टान्सेस. आता इंदिरा साहनी खटल्यामधल्या निकालात जे म्हटलं गेलेलं आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस म्हणजे अपवादात्मक आणि असामान्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला 50% मर्यादा क्रॉस करता येईल. आणि हे जे बंधन आहे ते बंधन देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकावर आहे. हा पहिला मुद्दा तुम्ही समजून घ्या. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण केंद्र सरकारने मनात आणलं तर ते देऊन टाकू शकतात का? तर असं अजिबात नाही. आता या इंदिरा साहनी खटल्याला इतकं का महत्व दिलं जातं किंवा ते जजमेंट इतकं महत्वाचं का ठरतं ते जरा समजून घेऊया. त्याचं कारण इंदिरा साहनीचा जो खटला होता त्या खटल्यामध्ये आरक्षणाविषयीची जी मूलभूत संविधानिक कल्पना आहे त्याचा उहापोह करण्यात आला. आणि आरक्षणाविषयीची मूलभूत संविधानिक कल्पना काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या कोणत्याही नेत्यांनी ज्यांनी या सगळ्याचं नेतृत्व केलं किंवा तुम्हाला भडकवलं असेल, तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी भाग पाडतात, त्या नेत्यांनी कधी तुम्हाला संविधानातील आरक्षणाची संकल्पना समजावून सांगितली का? तर ती समजावून सांगण्याचा प्रयत्न होत नाही, केवळ दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतात.
आणि इंदिरा साहनीचा जो खटला होता त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने या भारतीय संविधानातील रिझर्वेशन म्हणून जे स्पेशल प्रोव्हिजन आपण ज्याला म्हणतो, विशेष तरतुदी म्हणतो, त्या नेमक्या कशासाठी आहेत, त्याचा अर्थ काय होतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो की त्याचा अर्थ हा मागास राहिलेल्या प्रत्येकाला आरक्षण देणं असं नसून ज्यांना मागास ठेवलं गेलं त्यांना आरक्षण देणं हा आहे, हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. आणि म्हणून ज्या 15(4) आणि 16(4) उल्लेख वारंवार केला जातो ते कलम 15 काय आहे, तर कलम 15 हे नागरिकांना भेदभावाविरुद्ध दिलेलं संरक्षण आहे. जात, धर्म, लिंग, जन्माचं ठिकाण आणि या सगळ्याच्या आधारावर कोणत्याही राज्य व्यवस्थेला नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही असं कलम 15 म्हणतं. आणि कलम 16 जे मूलभूत अधिकारातलंच एक कलम आहे ते म्हणतं की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये या जात, धर्म, लिंग, जन्माचं ठिकाण, वंश या आधारावरती तुम्हाला राज्य व्यवस्थेला कोणत्याही भेदभाव करता येणार नाही. पण या 15 मध्ये जे एक उपकलम आहे ते 4थ्या क्रमांकावर आहे, म्हणून म्हणतात 15(4). तर त्या 4थ्या क्रमांकाच्या उपकलमात म्हटलं गेलंय की शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास राहिलेले समाज यांच्या उत्थानासाठी विशेष तरतूद करण्यापासून हे कलम राज्य व्यवस्थेला थांबवू शकत नाही. याचा अर्थ काय होतो की जे आरक्षण दिलं गेलेलं आहे किंवा कोणत्याही स्वरूपाची विशेष तरतूद जर मागे राहिलेल्या वंचित घटकांसाठी केली गेली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी केली गेली, तर त्याला भेदभाव समजलं जाणार नाही असं कलम 15 मध्ये स्पष्ट करण्यात आले आणि कलम 16 मध्ये स्पष्ट करण्यात आले. ही दोन्ही कलम मूलभूत अधिकार या भागामध्ये येतात, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा, नागरिकाचा हा मूलभूत अधिकार आहे हे तुम्ही समजून घ्या. आता इंदिरा साहनी खटल्याने एक गोष्ट स्पष्ट केली की रिझर्वेशन देत असताना, आरक्षण देत असताना, आरक्षण कोणाला दिलं गेलं पाहिजे, कशाच्या आधारावर दिलं गेलं पाहिजे, तर त्याचे काही मापदंड इंदिरा साहनी खटल्याने निश्चित केले. आणि त्यात इंदिरा साहनी खटल्यात एक निश्चित झालं की 50% जर जास्त आरक्षण दिलं गेलं तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन ठरेल, म्हणजे तो उलटा भेदभाव ठरेल. ठीक आहे, हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन का ठरेल, तर त्याला रेफरन्स हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे ज्या लोकांनी भारताचं संविधान बनवलं त्यांनी केलेल्या भाषणांचा रेफरन्स यामध्ये घेतला गेलेला आहे. ठीक आहे, आणि या इंदिरा साहनी खटल्यामध्ये म्हटलं गेलं की आरक्षण कोणासाठी, तर ज्यांना ऍडक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, पुरेसं प्रतिनिधित्व नाही. इन प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन असा शब्द वापरलेला नाही. ऍडक्वेट रिप्रेझेंटेशनचा अर्थ होतो पुरेसं प्रतिनिधित्व. इन प्रपोर्शनेट म्हणजे एकूण लोकसंख्या प्रमाणाचा प्रतिनिधित्व प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे असं इंदिरा साहनी खटल्यात किंवा भारतीय संविधानाला अपेक्षित नाही. तर जो समाज कधीही या देशाच्या मुख्य प्रवाहात येऊच शकला नाही, गावकुसाबाहेर होता, इतर समाजाने मिळून त्यांच्यावर अन्याय केला, त्यामुळे तो अन्याय दूर करून मुख्य प्रवाहात आणणं ही इतर समाजाची देश म्हणून, एक सामाजिक व्यवस्था म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ही आरक्षणाची मूलभूत संकल्पना आहे. मागास राहिलेल्या प्रत्येकाला आरक्षण देणं ही संविधानाची मूलभूत संकल्पना नाही, तर ज्यांना मागास ठेवलं गेलेलं आहे, हेतुपुरस्सर मागास ठेवलं, इतर समाजाकडून अन्याय झाला, ऐतिहासिक पुरावे असतील अन्याय झाल्याचे, तरच रिझर्वेशन दिलं जाऊ शकतं. आणि हेच रिझर्वेशनचं मूलभूत तत्व जे भारतीय संविधानात आहे ते इंदिरा साहनी खटल्यामध्ये विस्तृत करण्यात आलं. आता मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा तयार करण्यात आला होता तो इंदिरा साहनी निकालाच्या आधारावर तयार करण्यात आलेला कायदा होता, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमून मराठा समाज हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्ये 50% मर्यादा क्रॉस करून या समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे असा अहवाल गायकवाड आयोगाचा आला. गायकवाड आयोगाने त्यासाठी अभ्यास केला, संशोधन केलं आणि त्या अहवालाच्या आधारे हा कायदा तयार करण्यात आला. ठीक आहे, आता हा कायदा किंवा हा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या 5ही न्यायाधीशांनी एकमताने म्हटलंय की एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा एक्सेप्शनल परिस्थिती दाखवत नाही. याचा अर्थ काय होतो ते जरा समजून घ्या. याचा अर्थ मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहेत
हे दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही आणि ते दाखवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. ज्या सरकारला आरक्षण द्यायचंय त्यांची ती जबाबदारी असते. त्यामुळे या जबाबदारीच्या अनुषंगाने राज्य सरकार कमी पडले हे म्हणावं लागेल. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणतात की आम्ही पंतप्रधान मोदींना हात जोडून वगैरे विनंती करतो, त्यांनी हे समजून घ्यावं की हे दिशाभूल करण्याचे उद्योग फार काळ चालणार नाहीत. कारण पंतप्रधान मोदी असोत किंवा राष्ट्रपती खुद्द असोत, यांना भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मर्यादेच्या अधीन राहून आपले अधिकार वापरावे लागतात. आणि जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर हा समाज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्ये मागास वंचित ठेवला गेला होता. ऐतिहासिक दृष्ट्या अन्याय झालेला आहे हे दाखवून द्यावं लागेल. आता या सगळ्यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात 3 राज्यांच्या आयोगाचे अहवाल आणि पूर्वी केंद्र सरकारच्या आयोगांचे अहवाल हे देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखवण्यात आले आणि या 6 आयोगांनी मराठा समाजाला मागास म्हणण्यास नकार दिला होता. म्हणून कोर्ट म्हणालं की अशी कोणती परिस्थिती अस्तित्वात आली की मग या आयोगाच्या अहवालातून असं तुम्ही दाखवताय की मराठा समाज हा मागास आहे. म्हणजे कालेलकर कमिशन पासून ते अगदी बापट आयोगापर्यंत जितके आयोग आले त्या आयोगांमध्ये मराठा समाज मागास आहे असं तत्कालीन सरकारांनी या आयोगांना सांगितलं नाही किंवा या आयोगांच्या शिफारसी ज्या आल्या, रिकमेंडेशन आल्या, त्या सगळ्या सरकारांनी तशाच्या तशा स्वीकारल्या. कालेलकर कमिशन बाबत तर मला सांगायला आवडेल की कालेलकर कमिशनला एक पत्र पंडित नेहरूंनी लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की जन्माच्या आधारे आरक्षणाची चर्चा आता नको, जन्माच्या आधारे आरक्षण नको असं पत्र पंडित नेहरूंनी लिहिलंय. त्यावेळेसचे पंतप्रधान आणि कालेलकर आयोग त्यांच्या काळी आलेला होता. या कालेलकर आयोगाने देखील मराठा समाजाला मागास ठरवलं नाही. तिथपासून आलेल्या नंतरच्या बापट आयोगापर्यंतच्या सगळ्या अहवालांमध्ये मराठा समाज ही पुढारलेली जात आहे, पुढारलेला समाज आहे असं म्हटलं गेलं. याचा परिणाम, याचा विपरीत परिणाम, निगेटिव्ह इम्पॅक्ट हा त्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत झाला. हे जरा समजून घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणतात ना की राम मंदिराचं कसं झालं किंवा 370चं कसं झालं, अहो तुम्ही जरा हे समजून तर घ्या. हात जोडून विनंती करतो असं तुम्ही खोटे नम्रपणाचे आव आणू नका. त्याऐवजी संविधानाची जी पानं आहेत ती जरा चाळून पहा. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं. आता या निकालानंतर पुढे काय होणार, तर या निकालांचा परिणाम हा 102व्या घटना दुरुस्तीवरही झालेला आहे. 102वी घटना दुरुस्ती जी होती त्या घटना दुरुस्तीनुसार आता इतर मागासवर्गाविषयीचे अधिकार हे राष्ट्रीय आयोगाला गेलेत. तसे अधिकार राज्यांकडे असणार असं कोण म्हणालं होतं? केंद्रीय मंत्रीही म्हणाले होते. केंद्र सरकारचे जे वकील असतात, अटर्नी जनरल, त्यांनी देखील सुप्रीम कोर्टात हीच भूमिका मांडली की राज्यांकडे मागासवर्ग ठरवण्याचे अधिकार आहेत. पण सुप्रीम कोर्ट म्हणालं की आम्ही लेजिस्लेटिव्ह इंटेंट पाहणार नाही. त्याचं कारण आम्हाला 102व्या घटना दुरुस्ती ते स्पष्ट दिसते. जी घटना दुरुस्ती 2/3 बहुमताने झाली, 2/3 बहुमत हे भाजपकडे नव्हतं 2018 साली, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि 2/3 बहुमताने झालेल्या घटना दुरुस्तीनुसार राज्य घटनेने आता मागासवर्गांसाठी देखील एका आयोगाची निर्मिती केलेली आहे आणि त्या आयोगाची प्रक्रिया अशी असणार की तो आयोग रिकमेंडेशन पाठवणार आणि राष्ट्रपती त्यावर निर्णय घेणार. जशी प्रक्रिया ही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आहे, तशीच प्रक्रिया इतर मागासवर्गासाठी देखील असणार. म्हणजेच ओबीसी म्हणून ज्याला आजपर्यंत आपण ओळखतो किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून ओळखतो, त्यांना तीच प्रक्रिया असणार हे म्हटलेलं आहे. त्यामुळे पूर्वी मागासवर्गाबाबत काय व्हायचं, तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोघांचेही राष्ट्रीय आयोग आहेत आणि या आयोगांना घटनात्मक दर्जा आहे. त्यामुळे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला धक्का लावण्याचे अधिकार कोणत्याही राज्य सरकारला नाहीत. त्यासाठी या राष्ट्रीय आयोगांचा अहवाल असणं गरजेचं असतं, त्यांचे शिफारसी असणं गरजेचं असतं. राज्य सरकार केवळ या आयोगांना एक सजेशन देऊ शकतं, सुचवू शकतं, सूचना करू शकतं, पण यांना कंपल्शन करू शकत नाही. आता तशीच प्रक्रिया ही मागासवर्गाबाबतही झाली. त्यामुळे काय आहे की भारतीय संविधानामध्ये 15(4) आणि 16(4)चा मगाशी ज्या मी उल्लेख केला, त्या 15(4) आणि 16(4) खाली ज्या 3 क्लासेस डिफाईन केल्यात, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारताचं संविधान
हे जातीला आरक्षण देत नाही, प्रवर्गाला आरक्षण देतं. आणि प्रवर्ग कशाच्या आधारावर ठरतो, तर तो जन्माच्या आधारावर ठरतो. आणि जन्म हा अन्यायग्रस्त उपेक्षित घटकात झाला की नाही याचं पॅरामीटर म्हणून जात, आणि म्हणून जातीला महत्व आहे. त्यामुळे म्हणून जातीच्या दाखल्याला महत्व आहे. जातीला आरक्षण मिळत नाही, प्रवर्गाला आरक्षण मिळतं. तर जे 3 प्रवर्ग भारतीय संविधानामध्ये निश्चित करण्यात आलेत त्यातला एक म्हणजे अनुसूचित जाती, दुसरा अनुसूचित जमाती, आणि एक वेग टर्म होती, संदिग्ध टर्म होती, इतर मागासवर्ग किंवा एनी अदर बॅकवर्ड क्लास किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. आता हा जो बॅकवर्ड क्लास होता याबाबत आजपर्यंतची पद्धत अशी होती की कोणतंही सरकार आयोग नेमायचं, त्या आयोगाचा अहवाल घ्यायचं आणि त्या आधारे एखाद्या जातीला या बॅकवर्ड क्लासमध्ये टाकायचं की नाही किंवा बॅकवर्ड क्लासमधून काढायचं का याविषयीचा निर्णय करायचा. आता काय झालेलं आहे, 102व्या घटना दुरुस्तीचा अर्थ लावताना केंद्र सरकार, राज्य सरकार सगळ्यांचं म्हणणं फेटाळून सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की या घटना दुरुस्तीचा अर्थ असा होतो की आता मागास वर्गांसाठी एकमेव राष्ट्रीय आयोग असणार ज्याला घटनात्मक दर्जा आहे आणि तोच आयोग निर्णय करणार. याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठा समाजासाठीचं जे आरक्षण होतं ते आरक्षण मिळवण्याची गायकवाड आयोगामार्फत एक जवळपास शेवटची संधी उपलब्ध होती आणि ती संधी या सरकारने घालवलेली आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे भविष्यात गायकवाड आयोगासारखा एखादा आयोग नेमता येईल का, तर हे देखील प्रश्न आहे. त्याचं कारण गायकवाड आयोग जो होता तो जेव्हा नेमला गेला त्यावेळेस 102वी घटना दुरुस्ती झालेली नव्हती. गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर कायदा बनवला त्या अहवालाच्या आधारे, तेव्हा 102वी घटना दुरुस्ती झाली होती. पण 102व्या घटना दुरुस्तीचा अर्थ हा असा लावला गेला पाहिजे हे कधी ठरलंय, मराठा आरक्षणाविषयीचा जो निकाल आला त्यातून सुप्रीम कोर्टाने सांगितले. त्यामुळे त्या दिवसापासून आता यापुढे भविष्यात मागास वर्गांबाबतचे सगळे अधिकार हे इतर मागासवर्गीयांचा जो राष्ट्रीय आयोग आहे ज्याला घटनात्मक दर्जा आहे त्यांच्याकडेच असणार आहेत. त्यामुळे आता भविष्यामध्ये जर आरक्षण कोणाला द्यायचं असेल तर ते आरक्षण हे अशा प्रकारे राष्ट्रीय आयोगामार्फत दिलं जाईल आणि त्याही वेळेस 50% मर्यादा कोणाला ओलांडता येणार नाही. 50% मर्यादा कायम राहिलेली आहे. ती पंतप्रधान मोदींसाठी देखील 50%च आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील 50%च आहे. हे तुम्ही समजून घ्या. केंद्रावर राज्यावर ढकलण्याचं काही कारण नाही, पण पहिल्यांदा तुम्ही ही वस्तुस्थिती समजून घ्या की 50%ची मर्यादा हटवण्यात आलेली नाही. जे राज्य सरकारचे वकील होते कपिल सिब्बल त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की 50%ची मर्यादा रिवाईज करा किंवा ती पुनर्तपासून बघा, तर त्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणाले की 50%ची मर्यादा जर बदलली तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होईल. त्याचं कारण आपल्या इथे आपल्याला बघायची सवय असली की अमुक एक प्रवर्ग ओबीसी, एससी, एसटी, एनटी आणि हे ओपन वाले, तर असं ओपन वाला असं काही नसतं. ओपन हा प्रवर्ग प्रत्येकाचा आहे. म्हणजे एखादा ओबीसी समाजातला विद्यार्थी हा जर ओपनच्या मेरिटमध्ये येत असेल, ओपनच्या गुणवत्तेत बसत असेल तर त्याला ओपन मधली सीट अलोकेट होते आणि जो ओबीसी समाजातला मागे राहिलेला जो विद्यार्थी असेल त्याला ओबीसीच्या कोट्यातून सीट दिली जाते. ही आपल्याकडे आरक्षणाची पद्धत आहे. मग जर हे आरक्षण 50%पेक्षा जास्त गेलं आणि विविध जातींना जर आपण अशा प्रकारे आरक्षण दिलं आणि उद्या तुम्ही कल्पना करून पहा की समजा एखाद्या जातीमध्ये खूप कर्तृत्ववान मुलं जन्मली असतील, खूप हुशार मुलं जन्माला आली असतील, एखादी कुठली आरक्षण असलेली जात असेल आणि त्यामध्ये जर खूप कर्तृत्ववान मुलं जन्माला आलेली असतील आणि त्यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा मिळाव्यात इतके गुण मिळवले तर त्यांच्यावर अन्याय होईल. म्हणून 50% ओपन याचा अर्थ ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी असा त्याचा अर्थ होत नाही. 50% ओपन म्हणजे तो कोणाचाही प्रवर्ग नाही, खुला म्हणजे खुला गट. त्यामध्ये जर एखाद्या आरक्षण घेतलेल्या वर्गातील विद्यार्थ्याने तितकी गुणवत्ता प्राप्त केली असेल तर त्याला ओपन मधली सीट अलोकेट केली जाते आणि त्याची जी सीट असेल ती स्पेशली रिझर्व्ड क्लास मधल्या मुलाला जो मागे पडलेला आहे त्याला देण्यात येते, मागे पडलेल्या विद्यार्थिनीला देण्यात येते. हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. म्हणून 50%ची मर्यादा ही ओपन वाल्यांची नाही, उरलेले 50% ओपन वाल्यांच्या मालकीचे असा त्याचा अर्थ होत नाही. ओपनचा अर्थ होतो यामध्ये सगळेजण
रिझर्वेशन सोडून सगळेजण. आणि म्हणून मी सांगतोय की आताही भविष्यात जर कोणाला आरक्षण द्यायचं असेल मराठा समाजासाठी तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आहेत हे सिद्ध करावंच लागेल. ते सिद्ध करण्याशिवाय गत्यंतर नाही हे समजून घ्या. पाया पडण्याऐवजी किंवा लाईव्ह करण्याऐवजी त्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस कसे आहेत हे जरा तपासून बघितलं पाहिजे, त्यावरती प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून सांगतोय की संविधानिक संकल्पना जी आहे आरक्षणामागची ती संविधानिक संकल्पना हीच होती की जे उपेक्षित घटक आहेत, जे वंचित घटक आहेत, ज्यांना वंचित ठेवलं गेलेलं आहे, उपेक्षा केली गेलेली आहे समाजाने, अन्याय केलेला आहे, त्या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची एक विशेष तरतूद म्हणून आरक्षण आहे. आणि ते इन प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन साठी नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षण नाही, तर नसलेलं प्रतिनिधित्व मिळावं आणि मुख्य प्रवाहामध्ये सगळे समाज घटक यावेत यासाठीचं आरक्षण आहे हे समजून घ्या. आणि म्हणून जेव्हा लोक म्हणतात की अनुसूचित जाती जमातींना आरक्षण मिळतं मग इतरांना का नाही, तर अनुसूचित जाती जमातींमधले जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गांवर अन्याय झाल्याचे पुरावे उपलब्ध होते, तो अन्याय झाला हे समजलं आणि म्हणून ती आपली इतिहासातली चूक करेक्ट करण्यासाठी समाज हा मुख्य प्रवाहात एका समान पातळीवर आणण्यासाठी म्हणून आरक्षणाची तरतूद केली गेलेली आहे आणि ते जस्टिफाय होतं. आता काही मूर्खांचा बाजार हा सोशल मीडियावर कसा गैरसमज पसरवतो ते बघा. आणि मी तर ते वारंवार बघून मला इतका कंटाळा आला की अनेक जण म्हणतात समान नागरी कायदा आणा, सगळ्यांचं आरक्षण घालवा. अरे तुम्हाला जर कळत नाही समान नागरी कायदा काय आहे तर तुम्ही कशाला ते 3 शब्द वापरता आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवता. समान नागरी कायद्याने आरक्षण जाणार नाही. आरक्षणाचे कायदे वेगळे आहेत. आरक्षण ही विशेष तरतूद आहे, तरतूद स्पेशल प्रोव्हिजन आहे. आणि समान नागरी कायदा म्हणजे काय, तर समान नागरी कायद्यासाठी प्रयत्नशील राहावं असं या भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, ही जी मार्गदर्शक तत्व आहेत त्या तत्वांमध्ये लिहिलेलं आहे. समान नागरी कायदा म्हणजे तुमचा विवाह, घटस्फोट, तुमचे संपत्ती या सगळ्याशी संबंधित हिंदू कोड बिल वेगळं, मुस्लिमांचे स्वतंत्र पर्सनल लॉज किंवा इतर मायनॉरिटीजचे ख्रिश्चनांचे कायदे वेगळे असं जे आपल्या देशामध्ये आहे ते न होता नागरी विषयांमध्ये, दिवाणी विषयांमध्ये, सिव्हिल विषयांमध्ये म्हणजे लग्न, घटस्फोट, दत्तक घेणं, दत्तक विधान, त्यानंतर मग तुमच्या संपत्तीचे विवाद याविषयी एकच समान कायदा सगळ्या देशभरात लागू व्हावा याचा अर्थ आहे समान नागरी कायदा. समान नागरी कायद्याने आरक्षण जात नाही हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला समान नागरी कायद्याचं समर्थन करायचं असो किंवा विरोध करायचा असो, पण पहिल्यांदा समान नागरी कायद्याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. उगाच या देशातील बौद्धिक विषयावरती मोठा अन्याय करू नका. कारण समान नागरी कायदा ज्या दिवशी कधी आणला जाईल त्यावेळेस पहिला अपप्रचार केला जाणार आहे आणि मी आज तुम्हाला सावध करतोय, तो अपप्रचार हाच असेल की समान नागरी कायद्यामुळे आरक्षण जाईल आणि लोकांना घाबरवलं जाईल, लोकांना रस्त्यावर उतरवलं जाईल. म्हणून सांगतोय समान नागरी कायद्याविषयी गैरसमज पेरू नका, त्याला हातभार लावू नका. समान नागरी कायदा हा नागरी विषयांसंदर्भात आहे, त्याचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही, काडी मात्र संबंध नाही. आणि हे गैरसमज पसरवू नका. सीएच्या वेळेस असेच गैरसमज पसरवले गेले आणि लाखोंनी लोक रस्त्यावर आले, त्या लोकांना कळतही नव्हतं आपण काय करतोय आणि कशासाठी रस्त्यावर येतोय. म्हणून मी सांगतोय तीच गोष्ट समान नागरी कायद्याच्या बाबतीत होऊन देऊ नका. आणि आरक्षणाचं आता भविष्यात काय होणार, तर आरक्षणाचं हे आता निश्चित झालेलं आहे की मागासवर्ग काय असणार, मागासवर्ग कोण असणार हे ठरवण्याचे अधिकार आता थेट राष्ट्रीय आयोगाला, जो ओबीसींसाठीचा राष्ट्रीय आयोग तयार करण्यात आला होता 102व्या घटना दुरुस्तीमुळे, त्या आयोगाकडेच हे सगळे अधिकार जातील. गायकवाड आयोग आणि त्यांचा अहवाल ही एक जवळपास शेवटची संधी होती. जिथपर्यंत माझा अन्वयार्थ जो मला सांगतो या जजमेंटकडे पाहिल्यानंतर त्यावरून मला समजतंय की गायकवाड आयोगाचा अहवाल ही शेवटची संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची, जवळपास. ठीक आहे, भविष्यामध्ये प्रयत्न केले जाऊ शकतात, पण राज्यांकडे जे अधिकार होते त्या अधिकारामध्ये फडणवीस सरकारने तयार केलेली ही शेवटची संधी होती. ती संधी हायकोर्टात टिकवता आली, सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलेली नाही, हे जरा समजून घ्या. आता त्यामध्ये म्हणतायत की राज्यांकडे अधिकार नव्हते का, तर मी कालही सांगितलं
की 6 प्रश्न सुप्रीम कोर्टाने 6 प्रश्न आपल्या जजमेंटमध्ये निश्चित केले होते। या 6 प्रश्नांमध्ये पहिले 3 प्रश्न हे मराठा समाजाच्या आरक्षणाशी संबंधित आहेत, बरोबर। आता एखादा विद्यार्थी जर शाळेमध्ये गेला आणि तो म्हणाला की माझा पेपर हा गणिताचा पेपर होता आणि तो मराठीच्या शिक्षकांनी तपासला आणि त्यामुळे मला कमी गुण मिळाले, तर माझ्या पेपरचं रिचेकिंग करा, तर हेडमास्टर पहिल्यांदा काय म्हणतील? हेडमास्टर म्हणतात की मराठीच्या शिक्षकाला गणिताचा पेपर तपासण्याचा अधिकार होता का? त्याने दिलेले गुण बरोबर आहेत की चुकीचे आहेत हा मुद्दा नंतरचा, पहिल्यांदा पेपर तपासण्याचा अधिकार होता का यावरून त्या मराठीच्या शिक्षकाला झापतील। त्याच अर्थाने जर राज्य सरकारकडे अधिकारच नसता आरक्षण देण्याचा किंवा अधिकार नाही असं जर कोर्टाने म्हटलं असतं तर मराठा समाज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस दाखवतो का यावरती सुप्रीम कोर्टाने विचारच केला नसता। ते पहिल्यांदाच म्हणाले असते की अधिकारच नाही तर राज्याने केलेला कायदा हा तपासण्याची गरजच नाही, या एका मुद्द्यावरती तो कायदा फेकून दिला असता। पण अधिकार नाहीत हे पण ठरवण्यात आले, पण ते कधी निश्चित झाले? सुप्रीम कोर्टाचं ज्या दिवशी जजमेंट आलं त्या दिवशी ते ठरलेले, बरोबर। म्हणजे कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशनचे जर रूल्स आपण पाहिले तर ज्या दिवशी जजमेंट इंटरप्रिट होतं त्या दिवसापासून संविधानाविषयीचा तो नवीन अर्थ कन्सिडर केला जातो। आणि म्हणून ज्या दिवशी मराठा समाजाचं आरक्षणाचं जजमेंट आलं त्या दिवशी हे निश्चित झालं की मागासवर्गीय कोण असणार, त्या यादीत कोणाला टाकायचं कोणाला काढायचं याविषयीचे सगळे अधिकार हे राष्ट्रीय आयोगाला असतील। जसं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या बाबतीत आहे तसंच इतर मागासवर्गीयांच्या बाबतीतही असेल, हे आता या जजमेंटनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून सांगतो की या जजमेंट नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचं भविष्यात काय होणार, किंवा मग गुजरातमधील पटेलांच्या आरक्षणाचं काय होणार, किंवा हरियाणातील जाट समाजाच्या आरक्षणाचं काय होणार, तर या सगळ्यावरती आता एकच उत्तर आहे, ते म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती जो आयोग असेल त्या आयोगाच्या शिफारशी या राष्ट्रपतींना जाऊन राष्ट्रपतींनी जर त्या स्वीकारल्या आणि त्यातही 50% मर्यादा न ओलांडता तरच ते आरक्षण देणं शक्य आहे। जर 50% मर्यादा ओलांडायची असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहेत हे सिद्ध करण्याशिवाय गत्यंतर नाही, आणि ते सिद्ध करू शकलेले नाहीत। उद्धव ठाकरे सरकार ते सिद्ध करू शकलेले नाहीत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता कितीही पाया पडले कितीही लोटांगण घातली तरी ते कॅमेरा समोरची नौटंकी एवढंच त्याला महत्व राहील, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या होतील, पण त्या पलीकडे त्याला घटनात्मक दृष्ट्या काही अर्थ नाही। जी संधी होती सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडायची त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत होतात, पण ती संधी तुम्ही घालवली आहे। त्यामुळे आरक्षणाचं भविष्यात काय होणार, तर आरक्षणाचं भविष्यात आता हाच मार्ग एकटा उरलेला आहे, तो म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहेत हे सिद्ध करा। लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका। लोकांमध्ये पसरलेल्या गैरसमजातून अनेक वाईट प्रसंग ओढवतात आणि ते गेल्या अनेक वर्षात आपण अनुभवतोय की सोशल मीडियातून गैरसमज पसरतात आणि त्या गैरसमजांचे परिणाम किती वाईट होतात। म्हणून सांगतोय, पंतप्रधान मोदी असू देत किंवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद असू देत, त्यांना देखील इंदिरा साहनी खटल्याच्या अधीन राहूनच निर्णय घ्यावा लागेल। इंदिरा साहनीचा खटला म्हणतो की ऍडक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल तरच रिझर्वेशन, इन प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन साठी रिझर्वेशन नाही। दुसरी गोष्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्येच 50% मर्यादा ओलांडावी लागेल। आता इतर राज्यांमध्ये 50%पेक्षा कसं जास्त आहे किंवा काय, तर त्या राज्यांची परिस्थिती पहा, तिथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहेत। पूर्वांचलातील काही राज्य आहेत, छत्तीसगड सारखं राज्य आहे जिथे 80% 90% हा आदिवासी समाज आहे, तर त्यांना आरक्षण देताना 50%ची मर्यादा क्रॉस करावी लागते। तुम्ही पूर्वांचलात गेलात तर तिथे अनेक छोट्या छोट्या जमाती आहेत, आदिवासी समाजातल्या अनेक छोट्या छोट्या जमाती आहेत की ज्या छोट्या जमातींना आरक्षण देण्याची गरज लागते आणि मग त्यावेळेस तुम्हाला 50% क्रॉस करण्याची परवानगी असते, पण ती नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये नाही। 9व्या अनुसूचित वगैरे टाकून काही मिळवता येत नाही। तमिळनाडूचा जो केस आहे ती तमिळनाडूची केस सुप्रीम कोर्ट कन्सिडर करणार आहे, ती फायनल झालेली नाही, फक्त तमिळनाडूवर स्टे मिळालेला नव्हता। आपल्या महाराष्ट्रातील सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ज्या प्रकारे गोंधळ दाखवला, समन्वयाचा अभाव होता, त्या सगळ्यामुळे स्टे देखील मिळाला आणि आता कायदा देखील अवैध ठरलेला आहे। त्यामुळे आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। आरक्षणाचं भविष्यात काय होणार, आरक्षण म्हणजे काय हे सगळं समजावून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला। मराठा आरक्षणाविषयीचा निकाल काय,
तर ते आम्ही कालच्या व्हिडिओत सांगितलंय, तो जरूर पहा आणि याविषयी काय वाटतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत MHA MTV ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.